आई गावदेवी चांदीप हा संघ 2 चेंडूंचा खेळ होताना 3 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. केतन 2 चेंडूमध्ये 3 धावा. वैभव पहिल्यांदा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. रामा भोईर 2 चेंडूंचा खेळ होताना 3 धावा खर्च केल्या गेल्यात. पुण्याच्या ध्यानीमनी स्वप्नही नसेल. 4 षटकांचा खेळ झाला होता. 25 धावा धावफलकावर लागल्या होत्या विनस तेंबडे संघाच्या. आणि त्यानंतर पंकज पाटील यांचा एक आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळाला. संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि त्यानंतर केलेली चांगली गोलंदाजी विनस तेंबडे संघाला विजय मिळवून दिला. धावा झाल्या धावफलकावर 7. चौकारानंतर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी चांदीप या संघाची. चांदीप आणि शिवनसई एकाच विभागातील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं रामा भोईर गोलंदाज. वैभवच्या बॅटमधून पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र चेंडूला खेळलं गेलं होतं. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि 1 धाव येताना 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होईल रामा भोईर. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी रामा भोईर यांच्या माध्यमातून आपण बघितली. इथून एज लागली. यष्टीरक्षक दीपक मडवीच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय आणि पहिला विकेटचं पतन होताना गावदेवी चांदीप या संघाला लागलेला हा पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन आपल्याला पाहायला मिळेल. जयेश किणी मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिला धक्का लागलाय. या धक्क्यातून गावदेवी चांदीप हा संघ सावरेल का स्वतःला? जयेश किणी कर्णधार आहेत. जबाबदारी स्वीकारतील का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते रामा भोईरची, कौतुकास्पद कामगिरी सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ होताना 8 वर 1 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिला हादरा बसतोय. बाद होणारा खेळाडू आपण बघितलं तर केतन बाद झाला. 5 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा. गोलंदाज तयार होताना रामा भोईर. षटक क्रमांक पहिलं शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका चांगला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय तिथे आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. पहिलं षटक संपलंय. 1 बाद 12. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती खेळ धावसंख्या आपण बघितली तर 12 धावा. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल ओमकार घरत. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती ओमकार घरतने. दुसरं षटक ओमकार घरत तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश किणीच्या बॅटमधून 1 चेंडू आणि 4 धावा. वैभव 2 चेंडू आणि 5 धावा. दोघांच्या बॅटमधून 1-1 चौकार आलाय. इरादे स्पष्ट केलेत कारण इथून जर विजय मिळवला तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळतील. क्वालिफाय होतील उद्याच्या दिवसासाठी आणि इथून पराभव जर पत्करावा लागला तर मात्र संघाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. ओमकार घरत येतोय गोलंदाज. षटक क्रमांक दुसरं चेंडू क्रमांक पहिला घेऊन. दुर्गेश माळी अत्यंत हस्त्र व्यक्तिमत्व आहे आणि जेव्हा जेव्हा तेंबोडे प्रीमियर लीग होते तेव्हा तेव्हा खूप साथ मिळते त्यांची. दुसऱ्या बाजूने जीत गावड आणि हितेश पाटील. गोलंदाज तयार होताना ओमकार आपण पाहतोय. पहिला वाईट बॉल. 1 धाव ऍड केली गेली. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होताना ओमकार घरतला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल ओमकार. षटक क्रमांक दुसरं
चेंडू क्रमांक पहिला डिलिव्हर होतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला पूर्णपणे चुकलेले आहेत. या ओमकारने सुद्धा प्रभावित केले सर्वांना. काही जबरदस्त गोलंदाजी करतोय. यानंतर होणारा सामना असेल जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी आणि विनर्स टेंबोडे या दोन संघांदरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर जयप्रकाश पाटील चग्गूदादा इथून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या वेळेला लॉंग लेगला टार्गेट केलं गेलं होतं. लॉंग लेगच्या वरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा येतात या चेंडूवर. चांगल्या फटक्याची निवड केली गेली. इथे फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय आणि षटकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ होताना 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ओमकार घरत तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. यावेळेला सुरेख फटका खेळला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा 6 धावांसाठी. षटकारानंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाते काय जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम फटक्याची निवड केली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. मिस्टर ओमकार घरत आपण पाहतोय. प्रमोद किणी आमच्या मुख्य व्यासपीठासमोरून जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. विनस तेंबोडेने काय जबरदस्त विजय मिळवला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल ओमकार घरत. मागच्या सामन्यामध्ये प्रभावित मारा केला होता. इथे थोड्याशा चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 वाईड बॉल फेकले गेलेत. 2 षटकार आलेत आणि 1 डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 14 धावा खर्च केल्या गेल्यात. थोडस महागडं ठरतोय ओमकार, परंतु विकेट टेकर गोलंदाज आहे हे विसरून चालता येणार नाही. यावेळेला हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. प्राक्तन किणी तिथे धावतोय परंतु 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार येतोय. च्या पद्धतीने मात्र फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये गावदेवी चांदीप या संघाकडून. क्या बात है, जबरदस्त अप्रतिम आपण बघतो विश नेटवर्कच्या माध्यमातून फॉलो केलं गेलं चेंडूला. इथून पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर ओमकार घरत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघतोय थोडासा शरीरावर चेंडू होता आणि मी म्हटलं होतं हा विकेट टेकर गोलंदाज आहे हे विसरून चालता येणार नाही. इथे बघा झेल उडाला होता, झेल सुटलाय आणि एका चांगल्या खेळाडूला इथे जीवनदान मिळतंय ज्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्यात. वैभव 7 बॉल 22 वर खेळतोय म्हणजे 6 मध्ये 21 धावा होत्या आणि झेल सुटलाय त्याचा. 21 धावसंख्येवर झेल सुटल्यानंतर बघूया परिणाम काय होतात. येणारे चेंडू असतील पुढचे त्या चेंडूंवर कशा पद्धतीने फलंदाजी करेल वैभव. 7 चेंडू 22 वर खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 101चा दाखवला जातोय. इथे 1.5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 31 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना ओमकार घरतला आपण पाहतोय. जयेश किणी तयार होतोय डाव्या हाताचा फलंदाज, हार्ड हिटर बॅटर म्हणून चांदीप गावातून जयेश किणीला आपण पाहतोय. आणि मोठा फटका खेळला गेलाय. धावा झाल्यात धावफलकावर 37. पहिल्या 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ इथे संपलेला आहे. 37 एक गड्याच्या मोबदल्यात धावा झालेत गावदेवी चांदीप संघाच्या. काही जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही एंडने मात्र चांगल्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही गोलंदाजांना टार्गेट केलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा फक्त आणि या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 25 धावा आलेल्या आहेत. ओमकार घरतने मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. 3 गडी बाद केले होते 2 षटकामध्ये 11 धावा देऊन, परंतु इथे मात्र एकाच षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्यात. चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल आहे का तिकडे? मागे आहे बघा तुमच्या.
झाडाजवळ बघा त्या मागे. इथून चेंडू देण्यात आलेला आहे. मॅच बॉल भेटला असेल तर फेकायचा आहे आपण. बघा ही साखरेची पोरं खूप हुशार आहेत. इथून धावत गेले आणि चेंडू बरोबर हात घालून काढला तिथून. बिळातून मुठ्या काढतात तर त्या पद्धतीने मात्र चेंडू काढला. आता मुठ्या प्रत्येकाला समजणार नाही, परंतु प्रमोद सरांनी बरोबर सांगितलं आणि आमच्याकडे मुठ्याच सांगतात. नाही, चिंबोरी नदीमध्ये भेटते, हे शेतात भेटतात, त्याला आम्ही मुठ्या सांगतो आणि बेलकट पण असतात त्याच्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथून मात्र त्रिफळाचित होताना फलंदाज बॅक टू डगआउट होतोय. वैभव झेल सुटल्यानंतर मात्र जास्त फार मोठी कामगिरी झाली नाही. तो फलंदाज वाट बघत असेल कधी वैभव बाद होतोय आणि इथे वैभव मात्र बाद झाला. त्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा असा झालाय. इथून संतोष मडवी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर एक मोठा प्रहार केला होता. षटकारासाठी चेंडूला पाठवलं गेलं होतं आणि त्यानंतर मात्र लवकर बाद झाला होता. वैभव 8 चेंडूमध्ये 22 धावांवर बाद झालाय. चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 8 चेंडू 22 धावा, विस्फोटक खेळीचा मात्र शेवट होताना आपल्याला पाहायला मिळाला. वैभव कमालीची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रामा भोईर पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय. शिवनसई गावातून सातत्याने चांगलं काम करताना आपल्याला बघायला मिळतोय रामा भोईर. 37 वर 2 ही स्थिती 2.1 षटकाच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चांदीप या संघाची. जयेश किणी आणि संतोष मडवी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांदीप गावातील 2 मोठी नावं आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय रामा भोईर. यावेळेला फटका चांगला खेळलाय. इंटू द गॅप चेंडूला मात्र पाठवलं गेलंय. डिपेक्स्टा कव्हर सीमारेषा पार. चौकार येतोय. संतोष मडवी यांच्या बॅटमधून क्लास दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. संतोष मडवी जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. आउटसाइड ऑफ स्टंप मारा केला गेला होता. चेंडूला व्यवस्थित बघितलं आणि शेवटच्या क्षणाला बॅटचं ब्लेड ओपन केलं. चेंडूला पाठवलं डिपेक्स्टा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. चौकारानंतर आत्मविश्वास वाढला असेल. संतोष मडवी 41 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2.2 षटकांचा खेळ होताना 2 बाद 41 ही स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. चेंडूला पाठवलं गेलंय षटकारासाठी. 6 धावा येतात. धावा झाल्या धावफलकावर 47. 47 लॉस ऑफ 2 विकेट. आई गावदेवी चांदीप हा संघ एका बाजूने चांगली फलंदाजी करताना संतोष मडवीला आपण पाहतोय. जबरदस्त इनिंग, मोठे पटके खेळताना संतोष मडवीला आपण पाहतोय. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये जयेश किणीने म्हटलं होतं की मोठ्यात मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करू. हा सामना जिंकलो तर आम्ही उद्याच्या दिवसामध्ये क्वालिफाय होऊ आणि त्यासाठी हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. 2.3 षटकांचा खेळ होताना 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना रामा भोईर. यावेळेला शरीरापासून थोडासा चेंडूला दूर ठेवला गेला होता. बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळलं गेलंय 4 धावांकरिता. संतोष मडवी आक्रमक फलंदाजी करताना आल्या मोठे फटके खेळताना संतोष मडवीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. 3 चेंडूमध्ये 14 धावांची विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळते संतोष मडवीच्या बॅटमधून. टायमिंग प्रॉपरली केलं जातंय. चेंडूला बघितलं जातंय. शेवटच्या क्षणापर्यंत नजर चेंडूवरची हटवली जात नाही आणि त्याचमुळे हे चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावा धावफलकावर 2.4 षटकांचा खेळ होताना गोलंदाज तयार होतोय. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. प्राक्तन किणी संतोषच्या खेळीला, कारण दुविधा मनस्थितीमध्ये होता संतोष.
कारण फटका मोठा खेळण्याच्या तयारीत होता आणि त्यानंतर थोडासा फटका आवरला गेला आणि त्यामुळे हा चेंडू प्राक्तनच्या हातामध्ये गेलाय. जर थोडीशी ताकद लावली असती तर चेंडू बाहेर गेला असता, यात काही शंका नाही. एक छोटीशी इनिंग परंतु अति महत्वाची इनिंग इथे संपलेली आहे. संतोष मडवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज मडवी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं वैभव प्लेअर ऑफ द मॅच झाला होता आणि शेवटच्या क्षणाला येऊन चांगली कामगिरी केली होती पंकज मडवीने. चांगली फलंदाजी केली होती. सामना संपवण्यात मोठा हातभार लावला होता पंकज मडवीने. तोच पंकज मडवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. रामा भोईर, अमित पाटील इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू, आगरी समाजाची आन बान शान, कोपर गावाचा सुपुत्र इथे उपस्थित होतोय मिस्टर अमित पाटील. यावेळेला काही जबरदस्त फटका खेळला गेलाय. एक धावफलकावर ऍड केली गेली. धावा झाल्या धावफलकावर. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीखेर आपण ऑनस्क्रीन पाहतोय आई गावदेवी चांदीप संघ 52 या धावसंख्येवर 3 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा कोटा पूर्ण केलाय. रामा भोईरने 3 गडी बाद केले. 27 धावा खर्च केल्यात. पंकज 1 चेंडूमध्ये 1 धावेवर खेळतोय. जयेश 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. 103चा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवला जातोय. करंट रनरेट 17.33चा आहे आणि याच रनरेटने आपण पुढे गेलात तर 102 धावा होऊ शकतात धावफलकावर. 103चा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून मात्र हे सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले जातात. षटक क्रमांक 4 गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल, गोलंदाज तयार होताना राहुल लैला या नावाने त्याला जास्तीत जास्त ओळखला जातोय. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर विचार केला तर खूप साऱ्या धावा या जमा झालेल्या आहेत. राहुल येतोय गोलंदाज. समोरच्या एंडने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल तर पंकज मडवी समोर आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे त्रिफळाचित होताना पंकज मडवी स्वस्तात बाद झालाय. 2 चेंडूमध्ये 1 धावा करून बाद झालाय. 50च्या स्ट्राईक रेटने खेळला पंकज मडवी. मोठा हादरा बसतो इथे आई गावदेवी चांदीप संघाला. इथून आता जयेश किनीला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या एंडने मात्र कुठला फलंदाज नवीन येतोय मैदानाच्या आतमध्ये हे सुद्धा पाहावं लागेल. एका बाजूने चांगली गोलंदाजी होताना शिवनसई या संघाकडून आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण बघतोय 4 आणि 4थ्या षटकातील एक चेंडूचा खेळ होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 52 धावा. धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होताना राहुलला आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित केलं गेलं पंकज मडवीला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या चेंडूवर जोरदार अपील, वेदांत आलाय, पंच दर्शवतात नॉट आउट. आणि 2 चेंडू आतापर्यंत व्यवस्थितरित्या हाताळले गेलेत. वेदांत गोलंदाज, वेदांत आलाय नवीन फलंदाज. एक चेंडू खेळला गेलाय. पहिल्या चेंडूवर जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळालं. राहुल, 2 चेंडू आतापर्यंत व्यवस्थितरित्या हाताळले गेलेत. चांगली गोलंदाजी करताना राहुलला आपण पाहतोय. समोरच्या एंडने गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार. चेंडू फेकून झाले 2. आणि यावेळेला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि झेलबाद होताना बॅक टू डगआउट मिस्टर वेदांत. 0वर बाद झालाय शैलेशने. काय जबरदस्त मात्र अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. गुड कॅच, जबरदस्त झेल पकडला गेलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. प्रभावित मारा केलाय. इथून ज्या गोलंदाजीची गरज होती, जे षटक हवं होतं ते षटक आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त अप्रतिम षटक हाताळताना मिस्टर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. 2 गडी बाद केलेत, एकही धाव खर्च केली नाही. 3 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जू घरात आमचे बंधू येतात मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने मात्र अर्जू फलंदाजी करेल हे सुद्धा पाहावं लागेल. स्ट्राईकला आहे अर्जू, नॉन स्ट्राईकला जयेश किणी. नॉन स्ट्राईक एंडवरच आपल्याला पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू झालेत, एकही धाव खर्च केली नाही. 2 गडी बाद केलेत. यावेळेला डाऊन द लेग मारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 53 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. असं वाटलं होतं विकेट मेडन येईल का षटक, परंतु व्हाईट बॉल फेकला गेला. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा राहुलला आपण पाहतोय. अर्जूच्या बॅटमधून धावा येतील का हे सुद्धा पाहावं लागेल. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 53 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेला अर्जू हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे आलाय. ओमकार घरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. अर्जूला सुद्धा बाद केलं गेलं. इथे धावा झाले धावफलकावर आपण बघतोय 53 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. हे षटक सुरू झालं तेव्हा 52 धावा धावफलकावर होत्या. पहिले 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर परत एकदा विकेट पाहायला मिळतोय. म्हणजे 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद झालेत आणि धाव आले फक्त 1. 5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले, ती सुद्धा व्हाईट बॉलची. काही जबरदस्त गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल राहुल. राहुलने प्रभावित केलं. राहुलने चांगली गोलंदाजी केली. संघाला पुन्हा एकदा मात्र या सामन्यामध्ये आणलंय. ओमकारला 25 धावा गेल्यानंतर राहुलला आणलं. परत ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवला नाही आणि इथून आपण बघतोय ओमकारच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. परंतु हवेमध्ये झेप घेतली. ओमकारने एका हाताने चेंडूला अडवलं आणि जिथे 6 धावा होत्या तिथे फक्त 1 धाव खर्च केली. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. ओमकारचं काही जबरदस्त प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. धावसंख्या 54वर 6. चला, तिसरे पंच इथे सज्ज झालेत. डिसिजन पेंडिंग आहे. चेंडूला व्यवस्थित अडवले की नाही हे बघण्यासाठी आमचे तिसरे पंच व्यस्त झालेले आहेत. बघूया निर्णय काय येतोय आपल्यापर्यंत.
तर सुरक्षित चेंडूला अडवलं गेलंय. 5 धावा वाचवल्या गेल्यात. इथे एकच धाव येईल शेवटच्या चेंडूवर. काही जबरदस्त अप्रतिम प्रिन्सचं कौतुक करावं लागेल. परंतु तो खांबामध्ये येतो. पुढच्या वर्षी रुपेश पाटील साहेबांना विनंती असेल की काहीतरी वेगळं करायला सांगा, जेणेकरून ते खांब आडवे येणार नाहीत. तीन षटकांच्या समाप्तीखेर 52 धावा होत्या. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि विकेट, डॉट, विकेट, वाईड, डॉट, विकेट आणि एक अशा 2 धावा फक्त आल्या. राहुलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये 10 धावा. एकही चेंडूला मात्र जयेशला स्ट्राईकला आणलं गेलं नाही मागच्या षटकामध्ये आणि तिथेच धावांवर ब्रेक लागला गेला. संतोष पडवी आला आणि चौकार, षटकार, चौकार आणि त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये वेगवान 14 धावा पाहायला मिळाल्या. इथे जयेश किडीला स्ट्राईकला आणलंय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय हर्षद. एक चेंडू, एक धाव हर्षदच्या बॅटमधून पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 2 धावा हर्षद. इथून 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात 6 गड्यांच्या मोबदल्यात. 4.1 षटकांचा खेळ होताना 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये कमीत कमी 25 धावा हे टार्गेट समोर असेल. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय राजेश घरत येतात. एकाच संघामध्ये वडील आणि मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोघांवर जिम्मेदारी आहे संघाची. इथून आपण बघतोय झेल सुटलाय. थोडेसे नाखुश आहेत राजेश आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी होते, कौतुक करावं लागेल. 40+ क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात राजेश आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये 40+च्या खेळाडूला गोलंदाजी करावी लागते. चांगली गोलंदाजी. राजेश गोलंदाज तयार होतोय. इथून जयेश किणीच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरा ग्रुपचे सदस्य रुपेशजी पाटील साहेब यांचे परम मित्र सुनीलजी वजे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. एकविरा ट्रिप म्हटली आणि सुनीलजी वजे साहेब नसले तर मग त्या ट्रिपला मजा नाही. खास सोय करणारा माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. जबरदस्त अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि प्रमोद शेडगे सरांच्या भाषेत बोलायचं झालं तर मी निघालो तुम्ही येता का, हे गाणं ज्या गायकने गायले त्यांच्यासारखी त्यांचं छबी आहे. सेम वाटतात. आणि अमित पाटील मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. इथून इश लागली परंतु कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीत. बघा मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि इथे राजेशने 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे मागील 11 चेंडूमध्ये आपण विचार केला तर फक्त 6 धावा आल्यात. काय कमबॅक केलंय शिवसई संघाने. सुपर. आई गावदेवी चांदीप संघाला रोखलं गेलं. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षण झालंय परंतु माफ करा धाव नाही घेतली त्याने. जयेशने माघारी धाडलं गेलं आणि म्हटलं की स्ट्राईक पुढच्या 6 चेंडूला मी फेस करेल. कारण हर्षदने 4 चेंडूमध्ये 2 धावा केल्यात. जयेशने 5 मध्ये 13 केल्यात. या 2 षटकांचा आपण विचार केला तर फक्त 6 धावा आल्यात 12 चेंडूमध्ये. यानंतर जीवी स्पोर्ट, साई एकता बिरवाडी आणि विनर्स तेंबोडे आपण एका षटकानंतर तयार राहायचं आहे टॉससाठी. आदरणीय रुपेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन. 58 धावा झाल्या. 58, 58.
रुपेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण अमितजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा याची मी विनंती करेन रुपेशजी पाटील साहेबांना. अग्री समाजातील एक विस्फोटक फलंदाज ज्याची चर्चा सातत्याने असते. त्यानंतर या पंचक्रोशीमध्ये आपण पाहतोय अमित पाटील नावाचा बोलबाला आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि एक म्हणतात ना दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस कसा असावा, तर अमित पाटील यांच्यासारखा. जबरदस्त अप्रतिम इथे ऑन स्क्रीन आपण पाहतोय स्वागत सन्मान होताना. जयेश किनीच्या बॅटमधून मागच्या चेंडूवर का धाव घेतली नाही ह्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर जयेश किनी षटकाराने या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त अप्रतिम टायमिंग साध्य केलं या चेंडूवर आणि 6 धावांसाठी चेंडूला पाठवलं गेलंय. उर्वरित 5 चेंडू आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं. चौसष्ट धावा धावफलकावर 5.1 षटकांचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गोलंदाज आहे ज्याने मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या, 3 गडी बाद केले होते. परंतु या षटकाची सुरुवात षटकाराने झाली कारण त्या षटकात जयेशला स्ट्राईक आली नव्हती. इथून उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पंच मात्र तटस्थ आहेत. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा जयेश किनीच्या बॅटमधून षटकार येतोय. टायमिंग प्रॉपरली झालंय आणि हवेच्या विरोधात षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त ताकद फटक्यामध्ये होती. ऑन स्क्रीन आपण पाहतोय जसा चेंडू पडला आणि त्यानंतर बॅटचं स्पीड आपण बघा. काही प्रॉपरली टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि सीमारेषेच्या बराच लांब चेंडूला पाठवलं गेलंय. या 3 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. धावा झाल्या धावफलकावर 70. इथून अजून 1-2 मोठे फटके आले तर मात्र एक सन्मानजनक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आई गावदेवी चांदीप हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या 2 षटकामध्ये थोड्याशा कमी धावा आल्या परंतु जयेश किनीने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. पुन्हा एकदा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय आणि 3 उत्तुंग षटकार मारले गेलेत. हर्षदने शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु जयेश किनीने त्याला माघारी धाडलं आणि ते का धाडलं तो निर्णय योग्य होता हे सार्थ ठरवताना मैदानाच्या आतमध्ये जयेश किनीला आपण पाहतोय. 4 चेंडूंना फेस केलंय आणि 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले. ही ताकद जयेश किनीची आहे. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा उजव्या यष्टीच्या बाहेर आला होता, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इथून पुन्हा एकदा मात्र चेंडूला पाठवलंय. या षटकातील 4था षटकार आपण पाहतोय. हाच तो गोलंदाज होता का ज्याने मागच्या षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले होते. परंतु त्यावेळेला मात्र जयेश किनी 6च्या 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून पाहत होता आणि त्याने अभ्यास केला होता त्या 6 चेंडूंचा. चेंडू कशा पद्धतीने येतात आणि त्यानंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि तब्बल 5 चेंडूमध्ये 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 1 चेंडू सोडून दिला होता आणि तोच महागात पडला. नाही तर 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा कदाचित पराक्रम झाला असता इथे. परंतु 5 षटकार आलेत, 30 धावा आलेत. या शेवटच्या षटकामध्ये धावा झालेत आमचे अमर पाटील आम्हाला दर्शवतील 88 आणि विजयासाठी 89 धावांचं लक्ष समोर असेल. तब्बल 5 षटकार आले जयेश किनीच्या बॅटमधून. जयेश किनीचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघितला तर 11 चेंडू नाबाद 43 धावा. विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये 1 चौकार आणि 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 40 धावा तर बाउंड्रीच्या आहेत.
चला टॉस साठी या विनस तेंबोडे आणि जीवी स्पोर्ट आई साई एकता बिरवाडे. साखरे गावामध्ये लहान मुलं आहेत ना, यांच्या एवढी प्रामाणिक मुलं कुठेच बघितली नाहीत. 88 झालेत, 89 धावांचं लक्ष असेल, कारण चेंडू गेले की प्रामाणिकपणे आणून देतात इथे. बघा आता सुद्धा आणून दिलाय चेंडू. षटक क्रमांक 6 सुरुवात झाली षटकाराने आणि शेवट सुद्धा षटकाराने आपल्याला पाहायला मिळाला. फक्त षटकाराचा पाढा बोलला गेला त्या षटकामध्ये. आपण बघितलं तर जीवा येतोय जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने असेल जीत गावड. तर जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडे आणि दुसऱ्या बाजूने विनस तेंबोडे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. टॉस होते अमित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. आई एकविरा कॉल होता आणि आई एकविरा असा कॉल आलेला आहे. अमित पाटील साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. जीवा नाणेफेक जिंकलेले आहे. शेवटचा सामना असेल आणि क्वालिफाय सामना असेल, कारण जिंकतील तर पुढच्या फेरीमध्ये जातील. तर डिसिजन काय असेल? आमची पहिल्यांदा फिल्डिंग असेल. क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ तुकडे संघ मागच्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल 24 चेंडू आणि 25 धावा होत्या. त्यानंतर पंकज पाटील आले, त्याने एक सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि सरपाडे संघाला बाहेर केलंय. तर यांच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल? त्यांच्या अगेन्स्ट 50-60 पर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच जीत प्रथम फलंदाजी करायची आहे. 6 षटकांचा खेळ असेल. 6 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये तुमचे सलामीचे फलंदाज थोडेसे अपयशी ठरले होते. तर काय रणनीतीमध्ये बदल असेल? प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस झालेत? नाही. तर किती 6 षटकांमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 80 ते 75. 80 ते 75 ह्या धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. आणि साई एकता बिरवाडी जीवी स्पोर्ट या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, जिथे आमचे साथी समालोचक असतील आदरणीय प्रमोद शेडगे सर. धन्यवाद. मिस्टर मुनीत कुडू कॅमेरामॅन विश नेटवर्क. थँक्यू. यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हृदय चंदकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आपण पाहतायत एकविरा चषक साखरे 2026 शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इस्रायली स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही साकार होणारी ही स्पर्धा वर्ष 17वे आणि 17व्या वर्षात पदार्पण करणारी ही स्पर्धा अगदी एक फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी
घेत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या मुखातून, प्रत्येक खेळाडूच्या, प्रेक्षकांच्या म्हणा किंवा ग्रामस्थ मंडळींच्या मुखातून मात्र या स्पर्धेचं तोंड भरून गोड कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने अनेक स्पर्धांना दाखवून दिले. काही स्पर्धांमध्ये भरपूर संघ आपल्याला पाहायला मिळतात, तिथे तुम्हाला कोणती सुविधा उपलब्ध नसते, परंतु इथे तुम्ही जर आलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मात्र यावेळेला पाहायला मिळतात. कलरफुल ब्रँडेड टी शर्ट, त्यानंतर जेवण आणि 6-6 षटकांचे सामने, आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर हे सुप्रसिद्ध मैदान जे आपल्याला पाहायला मिळते, एक सुशोभित मैदान, ज्या प्रत्येक खेळाडूंची इच्छा असते की अशा मैदानात मला चांगली कामगिरी करायला मिळावी आणि माझ्या गावाचं नाव, माझं नाव, स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव हे मात्र कुठेतरी एक झळकावं, आणि त्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू तत्परतेने या स्पर्धेमध्ये येताना सातत्याने पाहायला मिळतात. आणि खूबी आहे या स्पर्धेची. सागर वट्टा सध्या ग्राउंड स्टाफ आपण पाहतायत, खूप मेहनत. सागर वट्टाच्या मात्र डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द तो कधीच बोलणार नाही. हो, मी करेन लगेच, आत्ताच, आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपण पाहिलेत 3 एक्स्ट्रा धावा आल्यानंतर 88 धावा फलकावर, 89 धावांचं टार्गेट. पहिलं षटक हाताळण्याकरता जयेश किनीला आपण पाहतायत. प्राक्तनचा पहिलाच बॉल, यावेळेला फुलटॉस बॉल होता, पनिशमेंट देऊ शकले नाहीत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 रन ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेले. ओमसाई गावदेवी शिवनसाई टीम बॅटिंग करताना 89 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करेल. एकविरा चषक साखरे 2026 आपण अनुभवतायत. आजचा 4था दिवस. दीपक मडवी आक्रमकतेचा आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुम्हाला चांगली गुणवत्ता आणि कामगिरी करावी लागेल. अप्रतिम पूल केलंय, खिचून मारला होता या बॉलला आणि सरळ बॉलला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. हीच ताकद आहे या खेळाडूची. कोणत्या बॉलवर कसं चॅलेंज स्वीकारायचं, कोणत्या बॉलरला कशा पद्धतीने अटॅक करायचा, हे ज्या ज्या फलंदाजाने जाणलं तो फलंदाज परिपक्वतेचा फलंदाज झाला. कारण क्रिकेटचा 7 शब्दांचा अर्थ आहे, तो तुम्हाला परिपूर्ण अर्थ समजून मात्र क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला उतरावं लागतं. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, डबल सी येतो त्यामध्ये तुमचं नियंत्रण किती चांगलं आहे, कंट्रोल. के फॉर नॉलेज, क्रिकेटचं ज्ञान असावं. ई फॉर एफर्ट, एनर्जी, मेहनत असावी. आणि टी फॉर टायमिंग, आणि हे टायमिंग साध्य केले त्या 7 शब्दांमध्ये. स्विच हिटचा फटका अगदी नेत्रदीपक, चौकार, गुड शॉट. चांगला फटका होता. शॉट ऑफ लेंथ. बॉलला थारा नाहीये क्रिकेटच्या मैदानामध्ये. प्रत्येक फलंदाज अपेक्षा करत असतात की अशा प्रकारचे बॉल आले तर माझ्या संघाला त्याचं बेनिफिट मिळेल, मला स्वतःला बेनिफिट मिळेल. ओव्हरपिच बॉल आला तर त्या ओव्हरपिच बॉलला सुद्धा हेलिकॉप्टर शॉट खेळून मात्र षटकारात परावर्तित करतात. फुलटॉस बॉलला कधी कधी टफ असतं, परंतु त्या बॉलला सुद्धा मात्र पनिशमेंट करण्याची कला त्यांच्या अंगी असते. यॉर्कर बॉलला सुद्धा आता मात्र खेळलं जातं. 11 रन. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. बॅट खाली आदळली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर हा बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. काय बॉल डिलिव्हर केला होता. परिपूर्ण मात्र आपण पाहिलं तर मजबूर केलं होतं जयेश किनीने. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल, म्हणजे यावेळेला ऑन स्क्रीन दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. परफेक्ट यॉर्कर, परिपूर्णता सरप्राईज केला. अनबिलिव्हेबल डिलिव्हरी. पहिला दाखवला पण लगेच विदिन सेकंदामध्ये गेला. 11-0. नरेशजी पाटील साहेब, खरोखरच तुमचं सुद्धा धन्यवाद आहे. यावेळेला अप्रतिम शॉट पूल केलंय. फटका चांगला आहे. दीपक मडवी थांबण्याचं नाव घेणार नाहीये. चांगला फटका पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला पाठवून दिले. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा अप्रतिम सनसनाटी चौकार, गुड शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये शॉट ऑफ लेन बॉल होता. थोडासा लेग कटरचा वापर केला होता, फिंगरचा वापर केला, परंतु बरोबर अकुट टप्प्याच्या चेंडूला ओळखलं, रीड केलं, पोझिशन मध्ये आले. बॉडमॅनचा चांगला वापर केला, टायमिंग साध्य केलं.
आणि सरळ बॉलला मात्र डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चेंडूला एक्झिक्यूट केलं. चौकार मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 15. ओम साई गावदेवी शिवनसाई टीम जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. मजबूत स्थितीमध्ये आहे आतापर्यंत सध्या पाहायला मिळते. ऑन साईडला पूल केलंय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग करतायत मिस्टर केतन. पैकी येईपर्यंत 2 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. 89 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट कशी असावी, सलामीवीर कसे असावेत याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल दाखवलंय दोन्ही बॅटरने. 1 रन प्राक्तन किनीच्या बॅटमधून येत असताना आणि त्यानंतर 5 बॉल फेस करत असताना दीपक मडवीने स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक घेतली आणि पुरेपूर मात्र डावखुरे हाताचा गोलंदाज असतो ना त्यावेळेला डावखुरे हाताच्या फलंदाजाला पूर्णपणे ॲडव्हान्टेज असतो आणि त्यामुळे कदाचित हा ॲडव्हान्टेज घेतला आणि धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. मास्टर माइंड क्रिकेट खेळलंय. 17-0 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्राक्तन किनी 1 वर खेळतोय दीपक मडवी. 5 बॉलमध्ये 16 रन त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. संतोष मडवीला आणलं गेलंय. बॉल जुना झालाय. जुन्या बॉल नंतर मात्र संतोष मडवीचा वेग फार वेगाने बॉल येताना पाहायला मिळतो. ही सुद्धा एक रणनीती असते, गेम प्लॅनिंग असतं. कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगळ्या प्रकारे गोष्टी करतात म्हणून ते विजेते ठरतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागेल. तर ते संतोष मडवी दादा यांच्याकडे आहे. पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाला टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. इथून स्विचिटचा फटका, वेगळं काहीतरी करावं लागेल. परंतु इथून पंच सहमत नाहीयेत. संतोष मडवी यांना सुद्धा माहिती आहे की हँडकटच्या वरती मात्र यावेळेला आपण पाहिलं तर जरूर पाहायला मिळतो हँडकट आउट दिला जातो. परंतु त्यावर मात्र आपण पाहिलं तर इथे बॉल ठसा उमटला आणि त्यामुळे पंच सुद्धा मात्र शार्प आहेत. घारीसारखी नजर त्यांची पाहायला मिळते. ॲज अ शार्प ॲज अ निडल. सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत हातात. चांगला बॉल डिलिव्हर केला. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. योग्य त्या वेळेला योग्य क्रॉस बॅटचा वापर केल्यानंतर अशा धावा तुमच्या बॅटमधून येतात आणि तेच परफेक्ट या वेळेला प्राक्तन किनीने ओळखलं. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. 18 धावा फलकावर. गोलंदाज सज्ज होईल. 18 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला आक्रमणाचा परवाना असतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करावी लागते. 18 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर संतोष मडवी. पिंट्या 5 बॉलमध्ये 16. दीपक मडवी. आता चॅलेंज असेल. यावेळेला ऑन साईडला चॅलेंज स्वीकारलंय. पिकअप शॉट. काय फटका खेळलाय दीपक मडवीच्या बॅटमधून. खडे खडे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहा काय फटक्याला एक्झिक्यूट केलंय. राऊंड द विकेटने आले. डावकरे हाताच्या फलंदाजाला अगदी मात्र ओरपिच बॉल होता. परंतु पिकअप शॉट बॉडमॅनचा चांगला वापर केला. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके या दीपक मडवीच्या भात्यामध्ये आहेत आणि तेच मात्र यावेळेला दाखवलं आतापर्यंत. ग्रेट टायमिंग. 24 धावा फलकावर. यावेळेला पुन्हा एकदा पूल केलंय. बिटवीन द गॅप मध्ये आहे. षटकार की चौकार, फ्लॅट 6 की 4. पंच विचारपूस करतायत. कदाचित या वेळेला आपण पाहिलं तर पंचांना थर्ड अंपायर रेफर करावं लागेल. यस डेफिनेटली पंचांनी इशारा केलाय. राकेश राव सर या आपण पहा. डिसिजन पेंडिंग. आमचे 2 कॅमेरामॅन उत्कृष्ट दर्जाचे आहेत. एका साईडला मुनीत कुडू, नो डाऊट अबाउट इट, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन. लेन्सवर, कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणार आहात मुनीत कुडू पाहायला मिळतोय. पाहायचंय काय एक्झॅक्टली यावेळेला. सध्या त्याच्या सानिध्यात ऋषांक पाटील सुद्धा आपण पाहतायत. तर यस 4 रन चौकार. 1 बाउन्सने मात्र बॉलने यावेळेला वेध घेतला. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला बॉल होता. यावेळेला ऑन साईडला 1 हँडने बॉलला खेळून काढलंय. 1 रन तर मिळेल.
जयने चांगला झेल टिपला होता सकाळच्या सत्रामध्ये. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतो दीपक पाक्तेकर यांचे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ह्यावेळेला लेग ग्लान्स करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर वाईटच्या स्वरूपात 1 भर पडते. 30 वर जाऊन पोहोचले गेले. 8 बॉलमध्ये 27. दीपक मडवीच्या बॅटमधून आक्रमकता, संयम, गोलंदाजांचा कर्दन काळ. सध्या तरी दीपक मडवीला आपण पाहतायत. ग्रेट बॅटिंग. तो नादून टाकण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट बाउन्सर होता परंतु प्राक्तन किने ऑलरेडी मात्र त्यांनी ओळखलं होतं. यावेळेला पिंट्या दादा डेफिनेटली मात्र आपण डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलो तर बाउन्स इथे मात्र तिखट मारा करणार. तिखट बाउन्सर टाकला होता परंतु त्यावर मात्र काय रिझल्ट मिळाला तर अप्रतिम. गुड टायमिंग. 4 रन. चांगला फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका होता पहा यावेळेला. जसा मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक जसे निघाले पॉपिंग ट्रीज मधून आणि तसा मात्र तिखट बाउन्सर टाकला होता परंतु प्राक्तन किनी सुद्धा मात्र यावेळेला जरी अनुभव कमी असला तरी सुद्धा टॅलेंटची कमी नाहीये प्राक्तन किनीकडे. चौकार आला आणि चौकाराने 2 षटकांच्या पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 धावा तब्बल 17च्या एव्हरेजने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्या आहेत त्या जवळजवळ आपण पाहिलं तर 55 धावा. 89 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांमध्ये 55. अर्जू घरत यांचे बंधू हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील. प्रीतम घरत खार्डीच्या मैदानात नेहमीच त्यांचं योगदान असतं. प्रीतम घरत, अर्जू घरत दोन्ही बंधू मात्र आपण पाहतायत. 4 बॉल मध्ये 6, 8 बॉल मध्ये 27. दोन्ही टीम खेळतायत आणि दोन्ही टीम चांदीप आणि शिवनसईमध्ये मॅचेस आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतील. एका साईडला 11 ते 15 उपसरपंच चषक संजय घरत त्यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा येते. शुक्रवारचा दिवस. टीम्स कमी आहेत. जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर शिवनसईकरांशी संपर्क साधा. यावेळेला ऑफ्टमच्या खूपच बाहेर बॉल होता. वैभव आराम के साथ बॉलला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 धावा. एका साईडला गावदेवी चांदीप या ठिकाणी सुद्धा स्पर्धा पाहायला मिळते. 50,000ची स्पर्धा. जयेश गिनी त्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा पाहायला मिळत आहेत. ओंकार असतील. ओंकार पाटील अँड ऑल टीम. 5 ते 8 मार्च. 8 बॉलमध्ये 27. 35ला 0. 2 षटकांच्या समाप्ती अखेर पुन्हा एकदा जयेश गिनी. यावेळेला स्विचिटचा फटका. परफेक्ट बॉलला एक्झिक्यूट केलंय आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिलक वर्मा स्टाईल मध्ये इयान मॉर्गन, डेव्हिड वॉर्नरची मात्र आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे. दीपक मडवी बिनधास्त आणि बेधडक बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेली आहे. व्हॉट अ शॉट. क्लास दाखवलाय यावेळेला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41-41. चांगला फटका होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. बाउन्स मिळाला होता. वेळ होता. निलेश मडवी यांना आपण पाहताय समाजसेवक म्हणून जे कार्य अप्रतिम करतायत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. ओव्हर पिच बॉलला थारा नाहीये आणि डगआउटला यावेळेला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतो. सांगितलंय भिवू नका, मी आहे अजून खेळपट्टीवर. षटकार 6 धावा. आय एम ऑलवेज रेडी. या स्ट्रोकवर पाहायला मिळतो काय फटका खेळला होता. क्लास. सुपर टायमिंग. अतिशय चांगला फटका आपण पाहू शकलात. जणू काही फ्लिंटॉपने टाकलेला चेंडू आणि सौरव गांगुली दादाने मारलेला तो षटकार किंवा युवराज सिंगने मारलेला षटकार असंच काही समीकरण पाहायला मिळालं. यावेळेला स्विचिटचा फटका जरूर खेळण्याची तयारी दाखवली होती. स्लोवर 1 बॉल आला होता. थांबून आला होता. असं वाटलं दीपकला की मात्र बॉल फार वेगाने येईल, बॅटवर बरोबर येईल, परंतु इथून थोडंसं स्लोवर 1 बॉल त्यामुळे पोझिशन मध्ये आले होते. स्वतःला स्विच केलं होतं आणि इथून 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 48. कणखर बॅटिंग, विलक्षण कामगिरी आणि अभेद्य भिंत आतापर्यंत पाहायला मिळते. चिकाटी प्लेअर म्हणून सकाळीच मी उल्लेख केला होता की दीपक मडवी मात्र 2 ते 3 षटकं जर तो टिकला तर संघाला
विजयाची चव चाखायला भाग पाडतो. प्राक्तन किनी एका साईडला बेधडक बॅटिंग करणारा खेळाडू आहे. प्रथमतः आल्यानंतर बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं, त्यानंतर लेदर बॉल क्रिकेटकडे वळला, एक ॲज अ बॅटर बनला. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल वैभवच्या हातामध्ये निघून जातोय. जयेश किनी राऊंड द विकेटने आले होते. थोडासा लांब ठेवला होता बॉल, असं वाटलं की ओव्हरपिच बॉल येईल, परंतु गुडलेन स्पॉटवरून बॉल थोडासा खाली राहिला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 48. तिसरं षटक प्रगतीपथावर. 11 बॉलमध्ये 40 दीपक मडवीच्या बॅटमधून आलेत. हलकीशी झुळूक आपल्याला पाहायला मिळते. थंड गुलाबी हवा थोडीफार वाहताना, कारण निसर्गाचं खऱ्या अर्थानं निसर्गाच्या सान्निध्यात आपण आहोत. ऑन साईडला खेळलंय, चांगला फटका तर आहे. डबल माइंड मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आरजू घरच्या माध्यमातून. 49 रन्स 49. आता विजयासाठी 40 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 19 बॉलमध्ये 40 रन हे सामन्याचं समीकरण. रेकॉर्ड घडलेत या मैदानात. 107 धावा चेस झालेत. 102 धावा आपण पाहिले. 6 बॉल 7 धावा झालेल्या नाही आहेत. 1 बॉल 1 धाव झालेली नाहीये. हा सुद्धा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज 2 बॉल 2 ची मॅच येत असताना आपण ती सुद्धा पाहिली. त्या सुद्धा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत. यावेळेला पायावरचा बॉल होता, अगदी लेग स्टंपच्या बाहेर. अजित म्हात्रे सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. 1 रन मिळेल. 50 रन आणि 50 रनची पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट होत असताना शिवनसाई डगआउट मधून. 17 बॉलमध्ये 50 धावांची भागीदारी रचले. काय बॉन्डिंग, तालमेल, विश्वास, आत्मविश्वास. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. 19 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता बरोबर 39 रनची आवश्यकता. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न तर जरूर यशस्वी पाहायला मिळतो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 वर जाऊन पोहोचली गेली. तर ज्यावेळेला डगआउटमध्ये खेळाडू असतात ना, त्यावेळेला फक्त एकच सजेस्ट मी करू शकेन की जेव्हा 2 बॅटर जर खेळत असतील तर तुम्ही मात्र आरडाओरड करू नका. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. त्यांना किती धावायचे आहेत हे त्यांना माहिती आहे की बॉल कुठे गेलाय, कोणत्या झोनमध्ये गेलाय. तर अशा वेळेला मात्र तुम्ही थोडेसे शांत राहिले तर तेवढं त्यांचं शांत क्रिकेट चांगलं पाहायला मिळेल. असाच किस्सा डाकिवलीच्या मैदानात झाला होता वाडा तालुक्यामध्ये. 1 बॉल 3 रनची आवश्यकता असताना, 2 बॉल 3 रनची आवश्यकता असताना मात्र 1 रन आली आणि दुसऱ्या धावेला मात्र सेट फलंदाज तो बाद झाला, कारण डगआउटमधून कॉल आला होता. तिथेच थांबला आणि शेवटच्या बॉलवर मात्र धाव मिळाली नाही आणि 50,000चं नुकसान झालं. एकविराज चषक साखरे आपण पाहतायत. विश नेटवर्क, त्यानंतर स्वतेज बलून आर्ट्स, तेजस पाटील. त्यानंतर आपण पाहतायत ज्यांनी ज्यांनी दातृत्व दाखवले या स्पर्धेच्या माध्यमातून. विघ्नहर्ता साऊंड अँड लाईट, अभिषेक देव अँड सौरभ इन द मिक्स डीजे. आपण पाहतायत मान्य श्री मनोजी पाटील क्रीडा प्रमुख, त्यानंतर अजयजी पाटील समाजसेवक पारगाव, विपुल रवींद्र वजे वजे इंटरप्राइजेस साखरे बिल्डिंग मटेरियल सप्लाय, संकेतजी गरज सोनावे अग्रिकट्टा पारगाव यांचं सुद्धा मोलाचं योगदान पाहायला मिळतं. मान्य श्री प्रफुल्ल पिंटू वजे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस प्रशांत पाटील, हे दोन्हीही पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर सचिनजी किनी सोनावे त्यांचं जनरेटर पाहायला मिळतं. अमोल पाटील वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान या स्पर्धेला. राजू रामचंद्र पाटील साहेब साखरे ट्रान्सपोर्ट अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायज सिंहाचा वाटा. तुषार भगवानजी पामाळे, दीपा तुषार पामाळे टेंबोडे यांचं सुद्धा महत्वाचं योगदान या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. संजोगजी गरज, बावीजी गरज, ओमसाई एंटरप्राइजेस खानिवडेचे 2 अनमोल रत्न, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. नगरसेवक पालघर नगर परिषद राहुलजी पाटील साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आनंद तरे साहेब माकणे संस्थापक शिवसंग्राम प्रतिष्ठान त्रिमूर्ती एंटरप्राइजेस यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. प्रवीणजी पैशीकर साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. अनंत पाटील शेठ समाजसेवक सांदीप त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. मान्य श्री मयूरजी कुडू अध्यक्ष बहुजन विकास आघाडी नवसाई अग्रिकट्टा हॉटेलचे मालक, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू वेगवान चेंडू होता. पिंट्या मात्र फार वेगाने आले. मात्र बॉलकडे पाहण्यापेक्षा त्यांनी दीपक मडवीकडे पाहिलं आणि स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना की विचारपूस केली की व्यवस्थित आहे का. याच गोष्टी आता अपकमिंग यंग टॅलेंटला खूप प्रॅक्टिकली कराव्या लागतात. ते फक्त बघून आणि पाहून क्रिकेट खेळलं जात नाही. ते तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा करता तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट खूप नमूद करावीशी वाटते.
आणि अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी खूप व्हायरल होताना पाहायला मिळतात की स्पोर्ट्समॅनशिप तुम्ही चांगली दाखवतायत तर लगेच कॅमेरामॅन कैद करतात आणि त्या मात्र परिपूर्ण प्रत्येक विभागामध्ये पोहोचल्या जातात. या प्रॅक्टिकली तुम्हाला कराव्या लागतात. या बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. बिटवीन द गॅपमध्ये नाहीये बॉल, मात्र फिल्डर तिथे येईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 धावा, 52-0. गुड पार्टनरशिप. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे. 14 बॉलमध्ये 42 रनची एक झंझावती आणि झुंजार खेळी केली आतापर्यंत दीपक मडवी या फलंदाजाने. अक्षरशः खेळपट्टीवर नांगे टाकून उभा राहिलाय. चिकाटी प्लेअर आणि या संघाची भिंत म्हणून दीपक मडवीकडे पाहिलं जातं. या बॉल प्लेड ऑन बॅटची एज आणि यष्टांचा वेध घेणारा बॉल. फलंदाज बा संतोष मडवी थोडेसे नाराज, सेलिब्रेशन करत नाहीये. त्यांना माहिती आहे की मॅच थोडीशी दूर चालले, परंतु इथून 1 ते 2 विकेट आले तर कदाचित सेलिब्रेशन टाइम आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ओंकार घिरतला आपण पाहतायत. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा आपल्या नावाची धमचाक सोडले. पहिल्या दिवसातले आपल्या पाहिले तर 2 संघ पुढे येताना आपण पाहू शकलात. त्या पद्धतीने अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पाटील आळी साखरे याच मैदानात मात्र त्यांचा बोलबाला राहील का? आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन ऑन साईडला क्रॉस बॅटचा फ्लिक केलं. या बॉलला फिल्डर येत आहे डीप मिड विकेट वरून. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. दबाव वाढलाय. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. या साखरेच्या मैदानातून आई एकविरा चषक या स्पर्धेतून मात्र प्रत्येक संघ सिंगल डबल हे मात्र आता विसरणार नाहीत. बऱ्याच वेळेला एकतर्फी सामना झुकतो, बऱ्याच वेळेला षटकार चौकाराने मात्र सामना जिंकता येतो, परंतु सिंगल डबलने मात्र जे संघ पराभूत झालेत त्यांना सिंगल डबलचं आता महत्व लक्षात येईल. 54ला 1. अप्रतिम चांगला फटका आहे. फोर्स केले या बॉलला. लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफ मध्ये येईल. बॉलला फील्ड करेल, फेकेल. तत्पूर्वी निराश संतोष मडवी. पिंट्या दादा यांना आपण पाहतायत. कालांतराने त्यांचा स्वभाव मात्र नेचर जो आपण पाहिलात थोडंसं बदल झाला. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की प्रत्येक खेळाडूला ते पनिशमेंट करायचे, सांगायचे तुम्ही जर क्रिकेट खेळताय तर फक्त क्रिकेट खेळू नका, तर क्रिकेटमध्ये काय आपल्याला देता येईल याकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट असते. जसं मनोज पाटील मनाला आपण पाहिलं. सध्या तरी ह्या वेळेला बॅटची एज घेत करा फिल्डिंग. यामुळेच मात्र संताप व्यक्त केला जातो सिनियर खेळाडूंकडून कधी कधी. आणि इथून मात्र आपण पाहताय चौकार मिळाला. हाच खेळाडू अगोदरच्या मॅच मध्ये 12th मॅन होता. आता त्याला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायला त्याने हवं होतं. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 60 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 बॉल आणि 29 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 29 रन हा चौकार मोमेंट शिफ्ट करू शकतो. जसं कालच्या दिवसात किरण गुरुद्वांच्या अगदी 2 पायांच्या मधोमध बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर तिथे मोमेंट शिफ्ट झाली होती, तसंच मात्र कदाचित ही मोमेंट शिफ्ट होऊ शकते. 12 बॉल 29 ची आवश्यकता. दीपक मडवी 14 बॉलमध्ये 42. दुसऱ्या दिवसातील जे 2 संघ टॉप 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले, वीर तानाजी पारगाव टीम आणि त्याच्या अगेन्स्ट विकी वजे पुरस्कृत विकी 11 वालिव हा संघ पाहायला मिळेल. ओम 11 जलसार टीम कालच्या दिवसात टॉप 8 मध्ये पोहोचले आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. आणि आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतो जो सामना सुरू आहे आणि त्यानंतर क्वालिफायर 8 असं मात्र त्या लॉट्सवर नाव दिलं जाईल. आणि लाईव्ह लॉट्स मात्र तुम्हाला विश नेटवर्क या चॅनेलवर पाहायला मिळेल. रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते ते लाईव्ह लॉट्स या ठिकाणी रिसीव्ह केले जातील. 12 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. पाणी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर संकल्पना मात्र रुपेश पाटील यांच्या मनामध्ये आल्यानंतर या संकल्पना भरपूर दूरवर पसरल्या की तेवढा वेळ वाचतो. आपले 5 ते 10 मिनिटे मात्र वाचतात, कारण एखाद्या
आयोजकाला सुद्धा पाणी घेऊन जावं लागतं हे अनुभवलंय. मी स्वतःने पाहिलं रुपेजी पाटील यांना धावत धावत पाण्याच्या बॉटल घेऊन जाताना पाहिलंय. आणि कालांतराने मात्र बदल होत गेला. काहीतरी आयडियाज आपल्या नवीन नवीन पाहायला मिळतात. हेच मात्र मी पाहिलं होतं 2016 मध्ये जे जय महाराष्ट्र चषक पोमन अजित म्हात्रे सर सुद्धा त्या ठिकाणी होते आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं होतं. पोमनचं देवेंद्र भोसकर साहेब असतील, अजित भोसकर असतील, सचिन भोसकर असतील, सागर भगत असेल, जतीन देवळीकर. आज त्यांचा वाढदिवस आहे. जतीन देवळीकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. त्यामध्ये आपण पाहिलं तर अजून मात्र जे चांगले खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना पाहायला मिळाली होती. आणि तिथे एक नियम लागू केला होता की धूम्रपान करणाऱ्या खेळाडूला 3 धावांची पॅनलाइज दिली जाईल आणि 2 खेळाडूंना ते धूम्रपान केलेल्या खेळाडूंना पॅनलाइज सुद्धा केलं गेलं होतं. म्हणजे क्रिकेटमध्ये बदल किती झालाय यावरून सिद्ध होतं. 60 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल 29 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. वेदांतला आणलं गेलंय. एक नवीन चेहरा. नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. त्या संधीचं सोनं करत राहा. प्रामाणिक क्रिकेट खेळा. डाऊन दी अर्थ राहा. क्रिकेटचा सन्मान करा. गावाचा सन्मान करा. सिनियर खेळाडू ओरडला म्हणून रागावू नका. त्यांचा सुद्धा आदर करा. त्यांच्याकडून काहीतरी शिका आणि मेहनत करा आणि कसून सराव करा. मग पहा तुम्ही कुठे पोहोचाल. यावेळेला ऑन साइडला खिचून मारले. पूल डिलाइटफुल. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. ट्रेस अ बुलेट शॉट. काय फटका खेळला होता. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा नजाकत भरा शॉट. हरपन मौला खेळाडू आहे. या टीमची भिंत जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेला तो षटकार. 6 बॉल 6 षटकारांपैकी एक षटकार आपण पाहिला असेल. त्यामधला हा षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66 धावा. 66. 23 रनची आवश्यकता आहे. 15 बॉलमध्ये 48. 320 चा स्ट्राईक रेट. 5 षटकार 3 चौकार. ग्रेट बॅटिंग. पुन्हा एकदा मात्र या षटकाराने आपण पाहतायत अर्धशतक साजरं केलंय. बॅट दाखवायची आहे दीपक मडवी. काय बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारख्या खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काही ती येतात आणि जातात परंतु मातीत पाय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे आणि खेळपट्टीवर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. त्यामधला खेळाडू 337.50 स्ट्राईक रेट. 16 बॉल 54. 3 चौकार 6 षटकार. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय दीपक मडवी. ब्रँड आहे शिवनसईचा. आता इथून जर आपण पाहिलं तर लगातार 2 षटकार आलेत म्हणजे 29 मधून 12 मायनस केले तर आता 17 रनची आवश्यकता आहे. सुपर बॅटिंग. क्लास दाखवलाय. यावेळेला ऑन साइडला 3 इन रो. 3 इन रो. क्या बात आहे. दीपक मडवी नावाचं वादळ घुंगावलंय. आज सकाळच्या सत्रापासून मात्र त्याचा जो बी पॉझिटिव्ह अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत जे पारितोषिक आलंय दीपक मडवी यांच्यासाठी चिराग पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. ते आपण मॅच समाप्त झाल्यानंतर आपण कलेक्ट करा. 17 बॉलमध्ये 60-78 धावा. 11 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 9 बॉलमध्ये 11 रन. ग्रेट बॅटिंग. वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग केली काल. गोलंदाजांना इंग्लंड संघाच्या नाकी 9 आणलं होतं. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ बॉल निघून जातो वैभवच्या हातामध्ये. कमबॅक होईल का. 9 बॉल 11. हे आकडे थोडेसे डेंजरस असतात असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बॉल टू रन जेव्हा येतात ना त्यावेळेला अंगलट येताना सातत्याने आपण पाहिलेत. 8 बॉल 11 रन विजयासाठी. उलटाच बॉल होता. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं यावेळेला आपण पाहिलं लॅप झालं. इथून मात्र सरळ बॉल निघून जातोय. पंच मात्र यावेळेला थोडेसे शार्प राहिले आणि दीपक मडवीला वाटलं हा बॉल मात्र कमरेच्या वरती होता परंतु डीप मध्ये असे बॉल येतात आणि त्यावेळेला पंच काहीच करू शकत नाहीत. 19 बॉलमध्ये 60 रन आतापर्यंत. 7 बॉल 11 रन विजयासाठी. वेदांत कमबॅक केलंय. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. फिल्डरला निवडलंय आणि इथून मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर केतन. गुड कॅच. फलंदाज बाद. 3 षटकार आल्यानंतर 3 बॉलवर मात्र यावेळेला आपण पाहतायत काहीच धावा आल्या नाही.
म्हणून मी म्हटलं हे डेंजरस आकडे आहेत. इथे जर तुम्ही बॅटिंग करतात 8 बॉल 10, 12 बॉल 12, 12 बॉल 13 सफाळे. प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्या धावा झालेल्या नाही आहेत. हे सुद्धा आपण आत्ताच उदाहरण गेल्या वीकचं पाहायला मिळालं. आणि जेव्हा असे आकडे येतात ना त्यावेळेला तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. समजूतदारपणाचं क्रिकेट तुम्हाला त्याचा पुरेपूर अभ्यास करून खेळावं लागतं. काल मी निखिल म्हात्रेचं मी कौतुक करेन. 20 बॉलमध्ये 60, 300चा स्ट्राईक रेट, 7 षटकार 3 चौकार, ग्रेट इनिंग आणि टाळ्यांचा कडकडाट करणारी ही इनिंग पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट होईल डगआउट मधून. ज्या पद्धतीने अप्रतिम चांगली बॅटिंग केली. तर इथून मात्र 6 बॉलमध्ये 11, 6 बॉल 10 धावा झालेल्या नाही आहेत. आपण पाहिलं अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 बॉल 11 रन. प्रत्येक सामना हा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो कारण 6 षटकांमध्ये तुम्हाला गेम चेंज करता येतो. 6 षटकं म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटचा टेस्ट सामना असावा आणि 4 षटकं म्हटलं तर 50 ओव्हरच्या जशा वन डे क्रिकेटमध्ये आपण पाहतो 2 ते 3 षटकं म्हणजे जॅकपॉट गेम आपल्याला पाहायला मिळतो जसं T20 हे आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मात्र या 6 षटकांमध्ये काही होऊ शकतं. 6 बॉल 11 रन. ओंकार घरत एका साईडला आता अंडर प्रेशर बॅटिंग कशा पद्धतीने करेल. लैलाला मात्र यावेळेला धाडलं गेलंय. ज्याचं नाव आहे राहुल यादवला आपण पाहू शकतात. परंतु लैला छोट्या लहानपणापासूनच मात्र अप्रतिम चांगलं क्रिकेट खेळत आला. संजय घरत, राजेश घरत यांनी त्याला ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर टीममध्ये इन केलं. आज संजय घरत जरी अनुपस्थिती असली तरी सुद्धा ते मॅचचा आनंद घेत असतील, सांगत असतील वा मुलांनो चांगलं क्रिकेट खेळलंय. आता इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल 11 रन. 6-11चं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. वैभवला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. गेल्या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. पुन्हा एकदा बॉलर तयार. आता चर्चा असेल 3 षटकार आल्यानंतर त्याचा फायदा झालाय का. परंतु इथं हो झाला आहे. या वेळेला आपण पाहतायत तो फायदा करून दिलाय. विकेट किपरने मिस्टेक केली. 1 रन मिळाली बाईच्या स्वरूपात. आशुतोष व्यवहारे सर दर्शवताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 79 79. आता विजयासाठी बॉल आहेत 5. 5 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 10 रन. पाच बॉल आणि 10 रन. राहुल यादव. नारंगीचं मैदान हिरवळ ते गाजवलं होतं डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये. ओपन क्रिकेटला सुद्धा मात्र या खेळाडूने सळो की पळो करून सोडलं होतं गोलंदाजीच्या बाबतीमध्ये, फलंदाजीच्या बाबतीमध्ये. परंतु ते आता सगळं विसरून आता आपण या महत्वपूर्ण मॅच मध्ये काय करणार आहोत हे मात्र फक्त माइंड मध्ये सेट करायला हवं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फोर्स केलाय या बॉलला. काय फटका खेळलाय. छोटा पॅक बडा धमाका. सरळ बॉल निघून जाईल. पंच मात्र या वेळेला सिग्नल करतायत 4 की 6, 6 की 4 आणि इथून मात्र या वेळेला सांगतायत, सिग्नल देतायत यस इट्स अ 4 रन. चौकार. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार झालाय. फोर्स केलं होतं विश्वनाथ जाधव स्टाईल मध्ये. मिनी विश्वनाथ जाधव म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं या संघाचा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 83 धावा. 6 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वैभव सुद्धा थोडासा अचंबित झाला की या बॉलला मात्र कसं बाउंड्री लाईन पार पाठवलं. तर टॅलेंट आहे राहुल या फलंदाजाकडे. असे खेळाडू हर हुन्नरी असतात ज्यामध्ये गावदेवी धानीव टीमचा कलवा आपण पाहिला असेल. नीरज कुमार. फुल टॉस बॉल आणि मिस झाले. लेग स्टंप उद्ध्वस्त केला. राऊंड द विकेटने आले. वैभव यावेळेला सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड लैला की या बॉलवर मात्र फिनिशिंग टच करू शकला असता परंतु मिस झाला आणि इथून वेग सुद्धा होता बॉलवर. मात्र थोडेसे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. 9 बॉल 11ची मॅच कुठे आली. हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये मात्र कधीही कमी लेखून चालत नाही हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. आता 3 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे.
वेळेच्या वेळेला व्हॅल्युएशन जाणणं फार गरजेची गोष्ट असते. आपण पाहिलं 2020-21 मध्ये 21-22 मध्ये आपण पाहिलं असेल वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात किती महाग विकला गेला होता. तोच मास्क आपण जो लावायचो तो किती महाग विकला गेला होता. परंतु आता त्याची व्हॅल्यू नाहीये. त्यावेळेला व्हॅल्यू होती. म्हणून त्या व्हॅल्युएशनचं वेळोवेळी जतन करणं फार महत्वाचं असतं. 3 षटकार आले होते. त्यानंतर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. फिनिश करण्याच्या प्रयत्नात आता 3 बॉल 6 ची मॅच आली. परंतु एका साईडला आपण पाहिला तर फलंदाज शैलेश पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल या वेळेला फिरवलाय. समोरून फिरवत असताना आपण पाहतायत आणि इथून आता ओंकार घरतवर संपूर्ण दारोमदार. आता फलंदाज कोण तर नवीन नवख्या फलंदाजाला मात्र धाडले गेले. रवींद्र रामा भोईर बरेच विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर बरेच मात्र त्याने गोल्डन 6 सुद्धा मारलेत. परंतु कंपल्सरी चेस असल्यामुळे आता 2 बॉल 6 ची मॅच यावेळेला अंगलट येत असताना पाहायला मिळते. आणि इथून फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. म्हणून मी म्हटलं होतं की ज्या वेळेला 9 बॉल 8 बॉल 11 ची मॅच होती तेव्हा मी सांगितलं की हे जे आकडे आहेत ना ते डेंजरस आकडे आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आता इथून जर आपण पाहिलं तर 2 बॉल 6 रन. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. कोणताही फलंदाज कोणताही मोठा खेळाडू मोठा फटका मारून मात्र तो मोठा होत नाही. सिच्युएशन नुसार तुम्हाला मात्र त्या फटक्यांची निवड करावी लागते. राहुलजी पाटील नवनिर्वाचित नगरसेवक. आता संपूर्ण जबाबदारी नागरिकांची त्यांच्या खांद्यावर. पालघर नगर परिषद अनेक नागरिकांची मने जिंकणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. गटनेतेपदी सुद्धा त्यांची निवड झाली. 4 बॉल मध्ये 8 ओंकार खेळतायत. 2 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता आहे. इथून मात्र फुल टॉस बॉल होता. पंच मात्र त्या ठिकाणी सांगतायत वेट अँड वॉच करा. सबर रखो सबर रखो. मात्र या वेळेला लहान मुलगा त्या ठिकाणी थोडासा कोसळतोय. परंतु जीवाची आकांक्षा केली होती. पंचांनी अंपायर कॉल स्वीकारलाय. या आपण पाहूया. चौकार तर आला परंतु डिसिजन पेंडिंग. जयेश किनीने जीवाची आकांक्षा केली. व्यवस्थित आहे ना. लहान मुलगा आपण पाहतायत थोडासा आदळला होता. जयेश किनी फार वेगाने तो त्याच्या बाउंड्री अडवण्याच्या नादामध्ये मात्र अचानक कोसळला. परंतु दोघांनाही दुखापत झालेली नाहीये. नो बॉल. इट्स अ नो बॉल. 4+1 नशिबाची साथ मिळाली. वैभवने मात्र या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला बोनस धावा दिलेत. या बॉलवर मॅच परिपूर्ण आपण शिफ्ट होत असताना पाहायला मिळते. नो बॉल होता. जयेश किनी धावत धावत गेले आणि शेवटच्या मोमेंटला पूर्णपणे त्या लहान मुलावर जाऊन कोसळले. अगदी नशिबाने साथ दिली की तिथे मोठे दगड वगैरे नव्हती आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत हा फ्रीचा सिग्नल. आता 2 बॉल 1 रन. नशीब सुद्धा असावं लागतं. दोन बॉल आणि 1 रन. कंपल्सरी चेसिंग आहे. वैभवने मात्र चांगली गोलंदाजी केली होती परंतु कदाचित वाईट यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये तो बॉल फुलटॉस झाला आणि आता इथे 2 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे. चांगला फटका तर आहे. फ्रीडचा बॉल आणि ओंकार घरतने फिनिश केलं या बॉलवर आणि इथून मात्र आपण पाहताय शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलला रोखलं. 1 रन कंप्लीट झाली आणि इथे 1 बॉलने विजयी मिळवत असताना संघ पाहायला मिळतो. 6 विकेटने विजय मिळवलाय. टॉप 8 मध्ये मात्र पोहोचलेत. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. आणि दीपक मडवी